रामदास आठवले यांनी विधानसभेसाठी 12 जागांची मागणी केली। महायुतीतील तिन्ही पक्षांनी प्रत्येकी 4 जागा सोडाव्यात असं आठवलेंनी म्हटलंय। रिपाईला हलक्यात घेऊ नका, आमच्या मतदारांची संख्या मोठी आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आता थेट महायुतीला इशारा दिला। विदर्भात रामदास आठवलेंच्या 3 ते 4 जागांची मागणी आहे। माझ्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता लवकर मिळवायची आहे, त्यामुळे मला 10 ते 12 जागा लढवायच्या असल्याचं रामदास आठवले यांनी आता वक्तव्य केलेलं आहे। रामदास आठवले यांनी आता विधानसभेसाठी 12 जागांची मागणी केली। आगामी काळातल्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने आता रामदास आठवले यांनी महायुतीला इशारा दिलेला आहे। आमच्या मतदारांची संख्या मोठी आहे असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय। तर विदर्भात रामदास आठवले यांची 3 ते 4 जागांची मागणी आहे, त्यामुळे आगामी काळात महायुतीमध्ये जागा वाटपासंदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात, रामदास आठवले यांना किती जागा देण्यात येतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। 3-4 जागा आम्ही मागतो आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही 18 जागांची यादी तयार केलेली आहे आणि ती चंद्रकांत बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवार यांना आमची यादी या 2-3 दिवसात आम्ही देणार आहोत आणि त्याच्यातले आम्हाला 10-12 जागा द्याव्यात आमची मागणी आहे। आणि आम्हाला बीजेपीच्या कोट्यामध्ये समजू नये, बीजेपीच्या कोट्यात तर आम्ही आहोतच, पण तिन्ही पक्षांनी आम्हाला 4-4 जागा द्याव्यात। त्यांच्या कोट्यामधल्या 4-4 जागा तिन्ही पक्षांनी दिल्या तर 12 जागा आम्हाला मिळतील आणि आम्ही आमच्या सिंबॉलवर लढणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।